सह्याद्रीच्या पसरलेल्या कसदार कडेकपाऱ्या आणि त्यांच्या उंच कड्यांवर लक्ष वेधून घेणारी हत्ती सोनमाची, सगळीकडे धडकी भरवणारं घनदाट जंगल, त्यातून येणारे जंगली श्वापदांचे आवाज, काळजाचा ठाव घेणारा इथला मोकाट वारा, पायांची लाकडं करून टाकणाऱ्या इथल्या खडतर रानवाटा, आणि तरी तुमच्यातल्या हिमतीला जिवंत ठेवणारा या बुरजांवरचा भगवा, हे सगळं अनुभवणं म्हणजे रांगणा. तुम्ही अनुभवलाय का असा थरार? 10 किलोमीटरचा खडतर जंगल प्रवास, जंगली प्राण्यांची भीती, त्यामुळे इथे येणाऱ्यांची संख्या तशी कमी, आणि हे सर्व पार करून पोहोचायचे रांगण्यावर. त्याचं स्वतःचं जंगल आहे, ते पार करत पुढे जायचं. आणि इथून सुरू झाला आम्हा भटकंती मंडळींचा खडतर प्रवास, सोबत गमती जमती. लगा म्हणणं बाबा रामदेव कर, चोरू कर, फॉस फॉस कर, मोठ्यात कर, भले असाच कर. तुमचा अंग बाजू लागतं. टॉपिक अन्ना. कारण इथून सुरू होते रांगण्याकडे जाणारी रोमांचक जंगल सफारी. रस्त्याच्या दुतर्फा झाडी आणि त्यावरून वाढलेल्या वेलींनी रस्त्याला घातलेला घेराव, हाताला खरचटणाऱ्या वेली आणि अक्षरशः हेलावून टाकणारा हा खडकर रस्त्यांचा प्रवास. कधी एका बाजूस उंच तर कधी सखल, कधी नुसतंच गवत तर कधी घुमावदार आणि एका बाजूला कलायला लावणारी वळण. पावसाळ्यात मी म्हणणारा आणि कुणालाही पलीकडे जाऊन न देणारा ओढा सध्या मात्र कोरडाच आहे. त्याच्या वाहत्या पाण्याचा जोर ओसरला तरी त्याचा दरारा दाखवणाऱ्या खुणा मात्र इथल्या गुळगुळीत दगडांवर पाहून लक्षात येतात. आतापर्यंतच्या प्रवासाचा संपूर्ण ताण निघून जातो. मागच्या बाजूला असलेलं हिरवगार जंगल, समोर चढ उतारा दिसणारं मोकळं पठार, आजूबाजूला पसरलेल्या सह्याद्रीच्या खोल दऱ्या आणि समोर काळ्या कातळी बुरुजावर डौलाने फडकणारा भगवा. त्याकडे क्षणभर पाहायचं आणि पुढची वाटचाल करायची. या पठारांवर असलेल्या दगडातील खोदलेल्या पायवाटेने पुढे जायचं आणि समोर मूर्तिमंत उभा असलेला रांगणा आपलं स्वागत करतो. आपण किती लहान आहोत याची जाणीव करून देणाऱ्या या कातळासमोर नतमस्तक व्हायचं. विक्रमादित्य दुसरा राजा भोज यांनी कोल्हापुरात अनेक गड किल्ले बांधले. रांगणा हा त्यापैकीच एक. इसवी सन 1470 मध्ये मोहम्मद गवानने रांगण्यावर स्वारी केली आणि गड जिंकून घेतला. अल्लाच्या कृपेने गड ताब्यात आला, पण मर्दमुकीबरोबर भरपूर संपत्तीही खर्च करावी लागली. या त्याच्या वाक्यावरूनच आपल्याला रांगण्याचं महत्व कळतं. यानंतर महामणी साम्राज्य लयास गेले आणि त्याची पाचशक्ली पडली. यातील आदिलशाहीचं वर्चस्व हे रांगण्यावर प्रस्थापित झालं. छत्रपती शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी आदिलशाही सरदार रुस्तम मेजमानकडून हा किल्ला ताब्यात घेतला. रांगण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणारी ही अंदाजे 7 ते 8 फूट रुंदीची कातळाच्या बाजूने फोडून काढलेली अरुंद पायवाट, या वाटेच्या डाव्या बाजूस असणारी खोल दरी आणि उजव्या बाजूस कातळ खडक आणि त्यावर पाय ठेवून उभा रांगण्याचा तट आणि बुरुज. समोरून येणारा शत्रू
प्रवेशद्वाराला भिडण्याचा प्रयत्न करू लागलाच तर या अरुंद वाटेवरून जाताना उजव्या बाजूच्या या तटावरून त्याच्यावर दगडाचा मारा केल्यास शत्रू सैनिकांमध्ये तारंबळ उडून ते दरीमध्ये पडण्याची शक्यता जास्त. युद्धशास्त्राच्या दृष्टीने साजेशा असलेल्या या प्रवेशद्वाराच्या रचनेला रणमंडळ असे म्हणतात. ही युद्धनीती समजून घेतल्यावर आपण पुढे जायचे. सुरुवातीला गडाचा उत्तराभिमुख गणेश दरवाजा लागतो. उजवीकडे तटबंदी तर डावीकडे एक बुरुज असलेल्या या प्रवेशद्वाराची आता फक्त एक चौकट शिल्लक आहे. येथून दुसऱ्या दरवाजाकडे जाणारा मार्ग दोन्ही बाजूनी बंदिस्त असून तो गोमुखी बांधणीचा आहे. या दरवाजाला हनुमंत दरवाजा म्हणून ओळखले जाते. त्याचं काय करू हळद हळद ते का फोडणे काढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाची पायधूळ माथी मिरवण्याचं भाग्य लाभलेल्या या वैभवाला ढासळताना पाहिलं की आपल्यासोबत तेही खिन्न उभे असल्याची जाणीव होते. स्वराज्यात अनेक घडामोडी सुरू होत्या आणि दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज यावेळी आग्र्यास कैदेत होते. याचाच फायदा घेत आदिलशहाने स्वराज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली. यावेळी स्वराज्याची धुरा मासाहेब सांभाळत होत्या. या बिकट परिस्थितीत त्यांनी रांगणा मोहीम हाती घेतली आणि 15 ऑगस्ट 1666 रोजी रांगणा फतेह झाला.
एक दिवशी हॉल्ट घेऊन सांगता केलेली आहे. आता शेवटच्या मंदिरात जातो आणि तिथून आपण घरी जाणार आहोत. जय भवानी. चला. हा संपूर्ण उंच सखल भाग पार करून आपण रांगणाई मंदिराजवळ येऊन पोहोचतो. रांगणाई मंदिराचा जीर्णोद्धार राजश्री शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी केला. या मंदिरासमोर साधारण 15 फूट उंच असलेली दगडी दीपमाळ आहे. मंदिराचा मुख्य गाभारा, मंदिर आणि मंदिराभोवती असणारा चौथरा जांभ्या दगडांच्या बांधकामाने भक्कम केलेला दिसतो. मंदिरात प्रवेश केल्यावर दगडी चौथऱ्यावर बसवलेली रांगणाई देवीची शस्त्रसज्ज मूर्ती दिसते. तिच्या दर्शनानं मन प्रसन्न होऊन जातं. या मंदिरा शेजारीच मारुतीरायांचंही मंदिर आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला वन खात्याने गडप्रेमींच्या सोयीसाठी बनवलेल्या ओसऱ्या दिसून येतात. या भक्तिमय वातावरणातून बाहेर पडत रांगणाई मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या तटापासून पुन्हा एकदा गडफेरीला सुरुवात करायची. अभ्यासकांच्या मते ही उद्ध्वस्त वास्तू राज सदर किंवा राजवाडा असावी. वास्तूत प्रवेश करण्यासाठी तग धरून राहिलेली एक कमान तेवढी शिल्लक आहे. 30 बाय 30 मीटरचा आवाका असणाऱ्या या संपूर्ण चौथऱ्यास भिंतीचे कुंपण असून त्याच्या एका बाजूला वटवृक्षांचा पसारा दिसून येतो. या राजसदरेतून बाहेर आल्यावर आपण महादेव मंदिराकडे जायचं. गर्द सावलीत असणारे हे महादेवाचे मंदिर अतिशय सुंदर असून मंदिराच्या गर्भगृहात 2 लिंग असलेली वेगळी शिवपिंड इथे पाहावयास मिळते. या मंदिरापासून जाणारी पायवाट दरीच्या दिशेने जाते. या वाटेने पुढे गेल्यावर छोटेखानी गणेश मंदिर दिसते. या मंदिराचेही चांगल्या पद्धतीने संवर्धन केले असून इथून दिसणारा सह्याद्री अगदी डोळे दिपवणारा. त्याच्या राकट, कणखर आणि कोरल्यासारख्या दऱ्या आणि त्यांच्या उंचीपर्यंत वाढलेलं अजस्त्र जंगल यामुळे दिसणारं हे मर्दानी सौंदर्य अगदी थक्क करणारं. दुर्गफटक्यांसाठी रांगणा हा आव्हानच आहे. पण एवढाच गड पाहून गडप्रेमी माघारी फिरतात. हेच रांगण्याचं दुर्दैव. 261 एकराचा आवाका असणाऱ्या रांगण्याचा खरा गड, खरा थरार अनुभवायचा तो इथूनच. जंगलाचा हा टप्पा पार केला की मुख्य गडाला जोडून असलेला डोंगर पुढे निमुळता होत गेलेला दिसतो. 1.5 ते 2 किलोमीटरचं हे थकवणारं अंतर पार करून आपण पोहोचतो हत्ती सोनमाचीवर. निसर्गाने खरंच किती रांगडेपणा बहाल केला या गडाला. अगदी जंगलाच्या कोंदणात कोरावा तसा हा रांगणा हे जंगल मिरवतो. आजूबाजूच्या डोंगरांपासून आपला वेगळेपणा दाखवणारा त्याचा हा कडा अगदी तासून काढल्यासारखा. त्याच्या दोन्ही बाजूस धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या, ही निमुळती होत जाणारी माची आणि त्याहूनही त्यावर असणारी ही अरुंद पायवाट, कधी थोडी सोपी कधी अगदीच अवघड. माचीच्या बाजूला असलेल्या तटबंदीची पडझड झालेली दिसते. त्यामुळे पायाखाली असणारे गुळगुळीत खडबडीत दगड आणि आपला थोडासा बेसावतपणा कडेलोट होण्यासाठी पुरेसा आहे. या माचीच्या टोकाला 2 दुहेरी तटबंदी असलेले चिलखती बुरुज आहेत. येथे असणारे गवत जळाल्यामुळे तिथे असणाऱ्या पायवाटा अगदी उठून दिसतात. थोडी कसरत करून तिथे उतरल्यावर खालच्या बाजूस असलेला भक्कम बुरुज दिसतो. या मुख्य बुरुजाच्या पुढे 5 ते 6 फूट अंतरावर आणखीन एक अर्धगोलाकार बुरुज बांधला आहे.